वावराने चांगली मेथीची भाजी फुलून आलेली आहे. चलता का 2-4 बायका? आज ती मेथीची भाजी काढून घेऊ, मग मी बाजारात पण घेऊन जाईन. थोडेफार टमाटे आलेले आहेत, 2-3 कॅरेट टमाटे काढू आणि भाजी काढून घेऊ मेथीची. मग मी वावरात जाऊन घेऊन जातो. वावरात नाही, बाजारात म्हणतो, बाजारात घेऊन जातो मग मी. आजच काढावी लागते का? आजचे दिवस थांबा ना. आता मी म्हणत होते भलते दिवस झाले, आता आज रविवार आहे, तर मग मी हे करून घेते, हळदी कुंकू ठेवून घेते, म्हणजे रिकाम पण असतं. मग हे येऊन जातील म्हटलं बायका. मग अशी म्हणत होते मी. आणि तुम्ही तर आजच काढलं भाजीचं. हा, तर मग तुला हळदी कुंकू ठेवायचं तर ठेव ना, मी नाही म्हणत नाही. पण 12 वाजेपर्यंत आता हळदी कुंकू संध्याकाळी असतं कार्यक्रम. सकाळच्यापासून काय तुला काम पडलं त्याचं? मग 12 वाजेपर्यंत चला, 12 वाजता तुम्ही निघून या. आता जाऊ आपण 1 तासाने घेऊन सगळ्यांना. 8 वाजता आपण लागून जाऊ समजा. आणि 12 वाजेपर्यंत तुम्ही करा, जेवढं होईल तेवढं बघू, आपल्याला काही जास्त नाही काढायची. आता मेथीची भाजी झाली समजा काढून, काय मी तर म्हणतो एक 25 एक गड्ड्या काढून घेऊ. 4 तासात अजून लय मोठे होतात म्हणा. पण समजा 5, 50, 100 जरी झाल्या 4-5 बायका मिळून, तर मग तेवढं काढून घेऊ आणि जाऊ. मग मी जातो टमाटे ते घेऊन. तू करत बस तुझ्या हळदी कुंकाचं. काय म्हणती, त्या हळदी कुंकाचं महत्वाचं आहे का वावराचं महत्वाचं आहे शांता? बरं, आता बरोबर तर आहे तुमचं म्हणणं म्हणा. वावराचं जास्त महत्त्वाचं आहे, हळदी कुंकू तर होतच राहील म्हणा. पण आता मला पहिले जाऊन विचारू द्या ना. आता मी इथं बसून कसं सांगू तुम्हाला बायका येता का नाही येता. आणि माझ्या एकटीच्यानी काय शक्य आहे ते 100 एक गड्ड्या आणि हे 12 वाजेपर्यंत होणं. नाही नाही बाबा, हो. मी पहिले जाते, विचारते, 2-4 जणी येत असतील तर बघते आणि त्यांना घेऊन येते मग मी. मला येईन ना, मला नाही यायला काय झालं? लालाभाऊच्या वावरानं काही काम नाही सध्या. लालाभाऊचं रिकाम पण नाही. आपलेच हे करून घेऊ आता. बघ तू मला विचारून, मला येते बरोबर. आणि बेटा रेणूला नको आणू बरं. हो तर काय, वावरानं उन्हात आणायचं बिलकुल रेणूला आणू नको. बसायलाही नको आणू. नाही नाही, तिला नाही आणत. तिला कशी आणू ना मी? मला कळत नाही का आता तिला अशा दिवसांमध्ये कुठं घेऊन जायचं आणि कुठं नाही घेऊन जायचं? नाही ना शांता, तुला कळत असलं असतं तर मला बोलायची गरजच नसती पडली. मोठे शहाण्यासारखी तिकडे तोंड घेऊन गेली तू नदीवर तिला. आता ते गनिमत साप तुला चावला म्हणून बरं झालं, आणि तो विषारी नव्हता म्हणून बरं झालं. तिला चावलं असतं तर काय केलं असतं? सगळं काही तुझ्याच नावावर आलं असतं की नाही? ते आहे म्हणा. साप जर तिला चावला असतं तर अवघड तर झालं असतं म्हणा खूप. आणि सगळ्यांनी मलाच टोचून बोलले असते, कारण की कुणाचंच म्हणणं नव्हतं तिला घेऊन चालायचं म्हणून. आणि मीच म्हटलं तिला घेऊन चला म्हणून. ती काही कपडे बिपडे तर धुणार नाही म्हटलं आणि उभं तर राहील. त्यामुळेच तुला म्हटलं मी तिला घेऊन येऊ नको. बरं आता बस झालं, गप्पा कमी मारू. तू जाऊन ये पटकन, विचारून ये बरं 1-2 जणांना काय ठरतं काय नाही ते. बरं चल मग, गप्पा कमी मार आणि सांगून पटकन. मला पुढचा विचार करता येतो मग. हो चालले, लगेच निघते. नाही बाई शांताबाई, आली का सकाळी सकाळी? काय म्हणती, काय काम काढलं? काही नाही, मला वावरानी चलता का म्हणून सांगत होते. मेथीची भाजी आहे आणि टमाट्याचे कॅरेट भरायचे 2-4. चला तर सांगता चला. मग रामभाऊ जातील आज ह्याला बाजारात. ते म्हणे बघ 2-4 जणी येत आहे का, तर तेवढ्या जणी जाऊ म्हणतात ते. जाऊ की मग शांताबाई, मला तसं काही काम नाही बाबा घरी. म्हणत असशील तर जाऊन ये मग. हो, तुम्हाला तर काही काम नाही म्हणा. पण आता मी आज हळदी कुंकू ठेवायचा विचार करत होते. विचार काय, आज ठेवूनच देते म्हटलं मी. तर पण ह्यांनी आता हे टुमणं काढलं ना मालामध्येच भाज्यांचं. पण आता नाही कसं म्हणू का बा, मला वावरातलं काम जास्त महत्वाचं आहे ना. हळदी कुंकू काय होत राहील, आज नाही तर उद्या संध्याकाळी. तर म्हटलं जाऊ दे मग, येत असतील 2-4 जणी तर करून घेऊ म्हटलं, आजच भाज्या ते काढून घेऊ. काय सांगू मला तुला, अशी लसलस भाजी आली आहे बाप्पा, इतकी छान भाजी आली आहे. हो का शांताबाई, लई छान भाजी आली का तुझ्या वावरानं? मग आम्हाला देशील का? मेथीचे मस्त धपाटे पराठे काहीतरी बनवून खाईन मग मी ताज्या ताज्या भाजीचे. किंवा नुसता घोळानच काय करन, डाळीची पीठच लावून काय करन, आणि नुसती तव्यावर परतूनच काय घेईन. मला तर मनातून आवडते शांताबाई मेथीची भाजी, अगदी मनातून. आणि कांदा टमाटा घातले तर विचारूच नको बाई शांताबाई. हां, मेथीची भाजी तशी लागते मोठी खमंग, ते तर आहे म्हणा. ते तर 100% बरोबर आहे. चला मग, तुम्हाला लागेल तितकी तुम्ही पण घेऊन या मेथीची भाजी. हो जाऊ शांताबाई. किती वाजता जायचं? आणि डबे बिबे घ्या लागतं का सोबत? घेऊन घेऊ का डबे? नको नको, डबे कशाला घेता? 12 वाजेपर्यंतच करायचं आपल्याला.
12 साडेबारा पर्यंत आपण घरी येऊन जातो. डबे कशाला घेता, जेवण घरूनच येऊन करू. आता चला 8 वाजेपर्यंत चला, पण तुम्ही 8 वाजेपर्यंत आपण निघून जाऊ. जमतं मग चला. रोज अर्धाच देशील मग तू शांताबाई 12 पर्यंत म्हटल्यावर. हा मग अर्धाच ना मला, आता त्यात काही प्रश्नच नाही. अर्धाच की, तसं दिवस पण अर्धा भरत नाही, पण रोज तर देऊ अर्धा. हो मग शांताबाई ते तर आहेच. तसंच मग चला मग जाऊ आपण. बघते आता जाता जाता 1-2 जणींना घेऊन. ए बाई शांताबाई, राणीला सांगू नको त्या दिवशी सारखं सांगून देशील. वावराने बिवराने नको तिला उन्हात आणायचं. नाही सांगत. मला काय मॅड समजतात काय? येऊन जाऊन तेच सांगू लागले मला. आता मी काय म्हटलं होतं का त्या दिवशी सापाला यांचा मला म्हणून, तिथे साप निघ म्हणून. हो ना, तर काय मला काय स्वप्न पडलं होतं का तिथे साप चावणारे म्हणून? मला एक ते एक सांगू लागले मला. जाऊ दे, यापुढं नेतच नाही, स्वतःहून म्हणतच नाही तिला कुठे न्यायचं. फुग्गाला वाटतं शांताबाईला असं म्हटली मी तर. बरोबर तर म्हटली मी, चुकीचं काय म्हटली? घेऊन आली असती त्या दिवशी सारखं. आता किती ऊन ताप आहे. होऊन तर काय पुन्हा ते काम सोडून मग पळावं लागलं असतं तिच्याच मागे, राणीच्या मागं. उन्हात आणायचं. आला तर आला फुगा तर नसेल म्हणा, तशी समजूतदार आहे शांताबाई. रेणू, ए रेणू, आहे का बाई तू? रेणू घरामध्ये? शांताबाई आली का? ये ना. काय म्हणती, काय काम काढलं? काम काय नाही, सहज आलते. जात होते इकडून तुझ्या घरासमोरून, येऊन जाऊ म्हटलं 2-5 मिनिटं. चल मग शांताबाई, चहा करते तुझ्यासाठी. चल आतमध्ये. नको बाई, मला चहा बिया काही नको. एवढं उन्हात आणायचं कोण चहा घेत असतं? मला पुन्हा वावराने पण जायचंय 2-4 बायकांना घेऊन. हो का शांताबाई? चल मग येते ना मी पण 2-4 बायकामध्ये. तू चलती बाई, तुला तर आता कुठंच नेत नाही मी रेणू. माझ्यासोबत तुला मी कुठंच नेत नाही आता. काय झालं शांताबाई? काही चुकलं का माझं? राग आला तुला माझा कशाचा? नाही तर तू जिथे तिथं मला नेत असती. कुठेही तू माझ्याशिवाय जातच नाही. मग आता अशी कोण म्हणू लागली शांताबाई? नाही ग रेणू, तुझा कसला राग आला मला? तू काही नाही केलं राग यायचं. पण आता त्या दिवशी मला काय माहिती होतं का त्या दिवशी नदीवर साप निघल आणि चावल मला. तर मग बाई जे ते मलाच बोलू लागलं. तुला कळत नाही का शांताबाई तिला नेत असता का? तुला कळत नाही का शांताबाई तिला नेत असता का? हो ना, एकच टून लावलं माझ्या मागं सगळ्यांनी. आता मला कळतं ना तुला कुठे न्यावं कुठे नाही. मी म्हटलं तू बसशील तिथं घरात, तुला कुणी नाही बोलायला वगैरे. मग आमच्यासोबत आली असती तर बसून राहिली असती, थोडा गप्पा टप्पा झाल्या असत्या, असं म्हणणं होतं माझं. मी थोडं काही वाईट विचार करून चालत होते. आणि मी कधीतरी तुझा वाईट विचार करावा का? मग ते माझ्या मनाला लागू लागलं बाई. सारखं जेते मग तेच म्हणू लागलं. तिला इकडं नको घेऊन जाऊ, तिला तिकडं नको घेऊन जाऊ, असं नको करू, तसं नको करू. त्यात काय एवढं वाईट वाटून घेते शांताबाई? तुम्हाला नेलं होतं ना. मला माहिती आहे तुझ्या मनात तसं काही नव्हतं म्हणून. तुझ्या मनात तसं काही असूच शकत नाही कधी माझ्याबद्दल. मग तुम्हाला मोठ्या बहिणीसारखी आहे आणि तू पण माझी लहान बहिणीसारखी काळजी घेते. नाही बाई शांताबाई, कुणी काही जरी म्हटलं तरी माझ्या मनात तसं काहीच नाही. आणि त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको आणि तू असं काही उदास होऊ नको. उलट तू तर अशी उलट जबाब देणारी बाई आहे ना शांताबाई. आणि तू कसं ऐकून घेऊ लागली असं? हा नाही, ऐकून घ्यायचा प्रश्न नाही रेणू, ऐकून घ्यायचा प्रश्न नाही. पण कुठं कुठं मनाला वाईट वाटतं की बाई लोक असं का विचार करत असतील माझ्याबद्दल म्हणून, की मला काही एवढं पण समजत नाही का, असं वाटतं माझ्या मनाला. जाऊ दे, ते पण काळजीपोटीच म्हणतात. त्यांचं काही असं हे नाही. त्यामुळे तू काही वाईट वाटून घेऊ नको बरं. आणि तू जर म्हणत असशील तर मी चलते, नाही तर मग राहिलं. नको बाई रेणू, आज तू चालू नको उन्हात आणायचं. आज आम्ही जाऊन हे करून येतो, भाजीन ते तोडून येतो. लागले तर तुझ्यासाठी थोडीशी मेथीची भाजी आणून घेते मी वावरातून, खावी वाटत असेल तुला तर. आणि बघ मग संध्याकाळी मी हळदी कुंकू ठेवणार आहे, मग त्याला ये पण तू आवर्जून. तोपर्यंत आराम करून घे. काय म्हणते मी? तसं शांताबाई, आज मला थोडंसं असं वेगळंच वाटू लागलं. मी आराम करून घेते आणि संध्याकाळी येईल मस्त मग तुझ्याकडे हळदी कुंकाला. ठीक आहे? हा जमते, तसंच करू मग. शीला काय घाबरती व शीला? काय घाबरती? घरातच आहे ना तू, दिवसा ढवळ्या काय घाबरती? घाबरणार नाही तर काय व शांताबाई, माझं सगळं लक्ष खाली होतं ना.
आणि तू येते मागून आणि एकदम अशी करती, जोरात ओरडती. हो ना तर काय, किती घाबरले मी. बरं जाऊ दे आता. माझं काय म्हणते मी ते, वावरात चलायचं, माझ्या वावरात चलायचं मेथी तोडायला. चल बरं पटकन. अरे वा, काय म्हणलं का शांताबाई, कामाचे चिंतेत होते मी, तिकडे लक्ष देत होते. कोणाकडे काम नाही, काही नाही, कुठे जावं म्हणून. बरं झालं काम आणलं, बरं झालं. चल मग, किती वाजता निघावं लागतं आपल्याला? आणि डब्बा काही नको घेऊ, आपण 12 वाजेपर्यंत येणार आहे वापस. मग संध्याकाळी मला हळदी कुंकू करायचं आहे घरी. 12, 12:30, 1 पर्यंत आपण घरी येऊन जाऊ. थोडंफार नाश्ता पाणी करत असेल तर करून घे आणि मग जाऊ आपण लगेच. मग तसं बस झालं, पण चालतंय. मग भेटू आपण वावरात, म्हणजे तिथे कोपऱ्यावर भेटू. जाऊ मग वावरानी. शांताबाई, भाजी तर लई चांगली आली ना तुझ्या वावरामध्ये. बापा, घरी घेऊन जाऊ देशील का थोडीशी? 1-2 भाजी पुरती. हो, ज्याला जितकी लागेल तितकी घेऊन जा, पण पहिले आता पटपट कामाला लागा. 12, 12:30 पर्यंत तुमचं थोडंफार तरी झालं पाहिजे. नाही म्हटलं तरी 50 एक गड्ड्या तरी. आणि टमाटे 2-4 कॅरेट घेऊन जातो म्हणतो आज. गाडी थांबलेली आहे माझ्या मित्राची बाहेर. आवरा पटपट, तुमच्यामुळे नाही तर मग त्याला उशीर होईल. हो ना भाऊ, करतो ना पटापट. कशा टेन्शन घेता एवढं तुम्ही? तुमच्या मित्राला थांबवा जरा, चाय पाणी करा तुम्ही तोपर्यंत. आम्ही आवरतो तोपर्यंत. नाश्ता करून येता का? नाश्ता करून या. तुम्ही करून या, आम्हालाही घेऊन या. हे बरोबर म्हटली बाई मला तू. भाऊ, तुम्ही नाश्ता करा, आम्हालाही घेऊन या. भजे आणा, भजे. आणतो गप्पा कमी मारा आणि लागा बरं कामाला पटपट. अहो, मी काय म्हणते, भाज्या नुसत्या जोडून नाही, पण धुवावा पण तर लागतील ना. मग हे धुवायचं काम आम्ही करत बसलो तर मग कमी भाज्या निघतील. ते टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी करतो ते. मी इकडं बादली मांडतो आणि मी धुवून घेतो. तुम्ही तोपर्यंत मी टोमॅटो काढतो. तुम्ही करा बरं पटपट, हे मेथीचं काम करा तुम्ही पटकन. चला बरं भाऊ, आपण चहा पिऊन येऊ जरा. हो ना, तर काय बोलून ठेवलं मला. अजून या लागल्याच नाही ना, भाज्या निवडायलाच लागल्या नाही अजून. किती वेळ लागन? ओ भाऊ, सांगा तुम्हाला वेळ असन तर मला जाऊ द्या पुढं बाजाराला, मग मला परेशानी होऊन जाईल माझी. नाही थांबा, हे आता लागतात मला, काही फार नाही काढायच्या. मला एक आजच्या पुरत्या काय 20 एक गड्ड्या बस झाल्या 20 एक गड्ड्या. ओ गाव देता ना 20 गड्ड्या काढून पटपट. 5-5 गड्ड्या होतील ना एकेकाच्या. हो होता भाऊ. हा, लगे आमच्या हात बघा सणा चालतात. आत्ता करून देता आम्ही, काळजीच नका करू. चला तर आज शांताबाईच्या ऐवजी मीच म्हणून देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला आणि पुढचे व्हिडिओ बघत राहा.